सोलापूर शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी सुरू झालेल्या 54 मीटर रस्त्याच्या कामासाठी मनपा आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांचे सोलापूर विकास मंचच्या शिष्टमंडळाने विशेष आभार मानले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकातील जुना उड्डाणपूल पाडल्यानंतर उद्भवणाऱ्या वाहतूक समस्येवर मोठा दिलासा देणारा हा रस्ता ठरणार आहे, असे शिष्टमंडळाने सांगितले. या भेटीत आयुक्तांनी शहरातील विविध प्रकल्पांबाबत सुरू असलेल्या कामांची माहिती दिली, तर शिष्टमंडळाने महत्त्वाच्या 4 मुद्द्यांवर तातडीने कारवाईची मागणी केली. अवंतीनगर CNS हॉस्पिटल रस्ता सध्या सुरू असला तरी तो आराखड्यानुसार सोरेगावपर्यंत जातो. त्यामुळे CNS हॉस्पिटल ते सोरेगाव या रस्त्याच्या भागातील अडथळे दूर करून ते तातडीने पूर्ण रस्ता तयार करावा, अशी विनंती करण्यात आली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकातील पूल पाडल्यानंतर रेल्वे लाईन पलीकडील वस्त्यांमध्ये आपत्कालीन प्रसंगी अग्निशमन यंत्रणा वेळेवर पोहोचू शकणार नाही. त्यामुळे नवीन पूल होईपर्यंत इंद्रधनु आणि दमाणीनगर परिसरात तात्पुरते अग्निशमन केंद्र सुरू करणे अत्यावश्यक असल्याचे शिष्टमंडळाने सांगितले. विजापूर रोडवरील वाढती वाहतूक आणि अपघाताच्या वाढत्या शक्यतेमुळे राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूला प्रस्तावित सर्व्हिस रोड तातडीने पूर्ण करावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. कंबर तलावाजवळील रेल्वे पुलावर वाहतूक दाट असून दुर्घटनेचा धोका वाढला आहे. त्यामुळे या पुलाचे विस्तारीकरण करण्याची गरज आहे. मनपा आणि रेल्वे प्रशासनाने समन्वय साधून हा विषय तातडीने मार्गी लावावा. या भेटीदरम्यान झोन कार्यालयात नागरिकांच्या तक्रारी ऐकण्याचा उपक्रम, दुहेरी जलवाहिनीचे पूर्णत्व आणि पाकडी येथील प्रस्तावित जलशुद्धीकरण प्रकल्पाबाबत आयुक्तांनी दाखवलेली तळमळ याचेही विशेष कौतुक शिष्टमंडळाने व्यक्त केले. सोलापूर विकास मंच शिष्टमंडळात केतन शहा, योगिन गुर्जर, मिलिंद भोसले, विजय कुंदन जाधव, ॲडव्होकेट दत्तात्रय अंबुरे, मनोज क्षीरसागर आदी उपस्थित होते.